मी डॉक्टर शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बारामतीच्या विद्यार्थिनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमासाठी आज फोनशिरस गावातील अक्षय बाजीराव शेंडे यांच्या राजलक्ष्मी मिल्क प्रॉडक्ट्स या उत्पादन युनिटला आज भेट द्यायला आलेलो आहोत। तर राजलक्ष्मी मिल्क प्रॉडक्ट्सची सुरुवात कशी झाली? माझं नाव अक्षय बाजीराव शेंडे आणि हा आपला राजलक्ष्मी मिल्क प्रोडक्ट फोनशिरस हा युनिट आहे। तर याची स्थापना सन साधारणतः 3 फेब्रुवारी 2019 साली केली आणि याच्या मागं हा व्यवसाय चालू करण्याच्या पाठीमागचा उद्देश असा की एकतर मी पूर्वीपासून दुग्ध व्यवसायात काम केलेलं आहे। एक लॅब केमिस्ट प्रोडक्शन ऑफिसर म्हणून असं काम केलेलं होतं आणि कोविडच्या पिरियडमध्ये जॉब सुटल्यानंतर काय करायचं हा मग रोजगाराच्या दृष्टीने एक मोठा प्रश्न होता। त्यानंतर मग आम्ही आपलं एक स्टार्टअप म्हणून एक सुरुवात केली आणि त्याचा आज इथपर्यंत असं स्टेबल झालेला आहे बिझनेस। आज जवळपास आपल्या व्यवसाय निर्मितीचा टर्नओव्हर बघायला गेलं तर सर्वसाधारणतः 65 ते 70 लाखापर्यंत पर इयर असतो। त्यानंतर आपण याच्यामध्ये आता टोटली बाय प्रोडक्शन आपण मॅन्युफॅक्चरिंग करतोय। त्याच्यामध्ये मुख्यतः दही, बासुंदी आणि लस्सी या प्रोडक्शनची सगळ्यात मोठं उत्पादन आपण घेत असतो। लस्सी बनवण्याची प्रक्रिया कशी आहे ते सांगा। तर प्रथम आपण कच्चं दूध बाहेर मार्केटून खरेदी करतो डेअरीपासून। त्याचा आणल्यानंतर त्याला 85 डिग्रीला आपण गरम करतो। त्याच्यानंतर मायनसमध्ये घ्यायचं आणि 45 डिग्रीला कल्चर त्याच्यामध्ये ऍड करायचं आणि दही सेट व्हायला ठेवायचं रूम टेम्परेचरला। तर सर्वसाधारणतः 4.5 ते 5 किंवा 6 तासामध्ये दही सेट होतं। ते सेट झालेलं दही आपण फ्रीजमध्ये कमीत कमी 14 ते 18 तासामध्ये कूल होण्यासाठी ठेवायचं आणि 18 ते 20 तासानंतर आपण त्याची लस्सी बनवायला घेऊ शकतो। जसे की दही ग्राइंडिंग करून घ्यायचं किंवा चर्निंग करून घ्यायचं, त्याच्यामध्ये साखर टाकायची किंवा आपला काय मसाला असेल, फ्लेवर असेल, विलायची असेल, बदाम असेल, केशर असेल किंवा काही इसेन्स असतील तर ते आपण त्याच्यामध्ये ऍड करायचे आणि ते ऍड केल्यानंतर त्याला परत नंतर कूल होऊन द्यायचं। एक चांगलं 8 ते 10 तास थंड होऊन द्यायचं। नंतर थंड झाल्यानंतर पॅकेजिंगला आपण युनिटवरती पॅकेजिंग करू शकतो। पॅकेजिंग केल्यानंतर नंतर आपण स्टोअरला फ्रीजला लावायचा या कोल्ड स्टोरेजला आपल्याला बसवून घ्यायचा। तुमच्या उत्पादनांवर कोणकोणती गुणवत्ता प्रमाणपत्रे आहेत? एपीसीआय लायसन, एपीसीआय रजिस्ट्रेशन असू शकतं। आपलं आहे ते एपीसीआय रजिस्ट्रेशन पण आहे आणि एपीसीआय लायसन पण आहे आणि आता आपल्याला लवकरच आयएसओ मानांकन पण भेटतं। मिल्क साठी लागणारा जो कच्चा माल आहे म्हणजे दूध झालं, ते कल्चर झालं, साखर झालं, ते कुठून आणतात? तर प्रथम तर आपण दूध जे ते संकलन सेंटरवरून खरेदी करतो। त्याच्यासाठी लागणारं कल्चर आहे ते आपण एकतर आयएसओ मानांकन असणाऱ्या कंपनीपासून खरेदी करतो, जेणेकरून आता लॅक्टलस म्हणून आहे, एबी सोर्स आहे, एन्थॉस आहे, अशा बऱ्याचशा कंपनी पण चांगल्या आयएसओच्या चांगल्या ग्रेडच्या कंपनी आहेत तर त्यांचा आपण कल्चर खरेदी करतो। आणि ह्याच्यासाठी लागणारं साखरेचं एक आहे ते एक आपण खरेदी करतो, विलायची आहे किंवा इतर फ्लेवर आहेत। एकदा का लस्सी तयार झाली मग ती ग्राहकांपर्यंत कशी पोहोचते? आपण काय करतो, एकतर लस्सी पूर्ण थंड झाल्याची खात्री करून घेतो आणि पूर्ण थंड झालेली लस्सी आपण एकतर डिस्ट्रीब्युटर पर्यंत पोहोचवतो प्रथम आणि जे आपले काय रेग्युलर कस्टमर आहेत दुकानदार तर त्यांच्यापर्यंत आपण गाडीच्या माध्यमातून पोहोचवतो, जेणेकरून आता कस्टमर म्हणजे ह्या दुकानाला त्या दुकानाला म्हणजे जसे की आता आमच्यासाठी नाचबुट्टे आणि फोनशिरसची मार्केट लाईन खूप मोठी आहे तर त्या मार्केटला आम्ही पोच करतो। सदाशिवनगरचं मार्केट आहे आणि आमचे डिस्ट्रीब्युटर आहेत वेळापूरला आहेत, काय फिलिवला आहेत किंवा काय अकलूजमध्ये आहे। अशा पद्धतीने आपण सप्लाय करतो। सर तुम्ही स्वच्छता कशी ठेवता? तर ह्याच्यासाठी जे आहे की नाही तर आपलं पॅकेजिंग करायच्या अगोदर या प्रोडक्शन बनवायच्या अगोदर आपण पूर्ण मशीन आणि आपले जे साहित्य आहे त्या हायपोक्लोराइडनं क्लीन करून घेतो आणि गरम पाण्याने क्लीन करून घेतो। खालचं जागा जे असेल, फर्श असेल वगैरे ते आपण एकदम टापटीप करून घेतो आणि नंतर जे आपले काय उत्पादन घ्यायचं आहे जसं की श्रीखंड बनवायचं असेल तर घेऊ शकतो, बासुंदी बनवायला घेऊ शकतो, या लस्सीच आपलं असेल तर आपण ते बनवायला घेऊ शकतो। आपल्या ज्या युनिटमध्ये घ्यायचं आहे करू शकतो प्रोडक्शन तयार। तर इतर स्पर्धकांपेक्षा तुमचा लस्सी ब्रँड कसा वेगळा आहे? तसं बघायला गेलं तर बाकीच्या कंपनीच्या आहेत त्या ब्रँडला किंवा इतर कोणते पण फ्लेवर यूज करतो, पण आपण जे आहे ते एकतर इलायची इसेन्स त्याला इलायची इसेन्स पेक्षा आपण डायरेक्ट इलायची
पावडर करून आपण यूज करू लागलो आणि त्याची टेस्टिंग आहे ते एकदम उत्तम भेटू शकली आपल्याला. त्यामुळं कस्टमरला पण ते आवडले, त्यांचा पण रिस्पॉन्स आपल्याला चांगल्या पद्धतीने आला. त्यामुळे जास्त काय असं चेंजेस करायची काय गरज पण नाही अदर ब्रँड्सपेक्षा. पण त्याच्यातच ते फक्त आपलं छोटं युनिट असल्यामुळे आपण प्रॉपर लक्ष दिलं गेलं त्याच्यावरती, त्याचं हायजेनिक पाळलं गेलं आणि त्यामुळे आपलं मार्केट चांगल्या पद्धतीने झालं आणि उत्पादन पण चांगल्या पद्धतीनं मॅन्युफॅक्चर होऊ शकलं आणि एक्सपायरी डेट पण टाइम टू टाइम राहावं लागली. त्यामुळे मार्केटला असं काही जास्त त्रास झाला. तर गेल्या काही वर्षांमध्ये आर्थिक उत्पादनात वाढ कशी केली? तसं बघायला गेलं तर 2019 मध्ये जसं कोविड आला त्याच्यामध्ये काही ठिकाणी म्हणजे गावागावात प्रोडक्शन येत नव्हतं, कारण मिल्क सप्लायवरती जवळपास तालुका वाईज लोक फिरत होते. तर त्यावेळेस आपल्या ब्रँड चांगल्या पद्धतीनं काम केलं, क्वालिटी दिली, सर्व्हिस दिली, त्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने मागणी वाढली. जसे की त्याच्यामध्ये भेसळ वगैरे येत होत्या काय दुधांच्या किंवा काय प्रोडक्शनमध्ये येत होत्या, तर त्याचं आणि आपल्या उत्पादनाचं जर कम्पॅरिझन केलं तर आपल्याला ते बेटर भेटत होतं. बाकीच्यांच्या तुलनेत आपल्याला एकदम निर्वेसळ भेटायला लागले लोकांना, कस्टमरला त्यांची मागणी वाढू लागली आणि आपली सर्व्हिस आपण टाइम टू टाइम देऊ लागलो. त्यामुळे आपल्याला उत्पादनासाठी असं काही जास्त म्हणजे मार्केटिंगसाठी जास्त असं काही त्रास झाला नाही. पण आत्ताच्या रनिंगच्या पोझिशनला मार्केटमध्ये भरपूर ब्रँड आले, त्यामुळे थोडंसं आहे, परंतु आहे. तर हा उद्योग चालू करायला आणि हा उद्योग पुढे चालवत राहिला तुम्हाला काय काय आव्हाने आली आणि त्याच्यावरती तुम्ही कसं सोल्युशन्स काढले? तसं बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जर आव्हान असेल तर दुधामध्ये. का तर दुधामध्ये आज जवळपास 45 ते 50% लोक भेसळ करते आणि मग त्याचं ओळखणं आपलं काम आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला स्टार्टिंगला छोटं एक लॅब तयार करावं लागलं, त्याच्यामध्ये टेस्ट घ्यावं लागलं. एक तर दुधामध्ये पहिल्यांदा आले अडचण, त्याच्यानंतर मार्केटिंगमध्ये आले. तर मार्केटला एकतर आपलं काय म्हणजे झिरो म्हणजे काही एकतर मार्केटचा आपल्याला अनुभव जास्त नव्हता. पण जसं जसं आपल्याला थोडीशी क्वालिटी डेव्हलप झाली आणि जसं पुढं कस्टमरने आपल्याला सपोर्ट केला किंवा तुमची क्वालिटी आहे चांगल्या पद्धतीने, हळूहळू कस्टमरपर्यंत जात गेलो, पोहोचलो प्रोडक्शन आणि त्यांना आवडू लागलं. सर तुमच्या मौल्यवान वेळ आणि माहितीसाठी खूप खूप धन्यवाद.